नमस्कार. मी देवेंद्र प्रभुणे. स्वास्थ्य मंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. मी जेव्हा हा माझा हेल्थ जर्नी सुरू केला, मी घरच्यांशी किंवा मित्रांशी, नातेवाईकांशी जेव्हा बोलत असतो या गोष्टीबद्दल आणि त्यावेळेला प्रत्येकजणच असं म्हणतो, की एवढे कष्ट घेण्याची काय गरज आहे? इतकं डाएट करणं किंवा व्यायाम करणं, हे सगळं करण्याची आज खरंच गरज आहे का? कारण आजकाल प्रत्येकाने GLP-1 इंजेक्शन्सबद्दल ऐकलेलं आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे, की ती इंजेक्शन्स घेतली की आपोआपच वजन कमी होतं किंवा आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये होतो. प्रत्येकजण हेच म्हणतो, की मग तुझी शुगर जर वाढतीये किंवा वजन वाढतंय, तर ती इंजेक्शन घे आणि वजन कमी कर. आणि मला हे रिकमेंडेशन ऑलमोस्ट मॅक्सिमम लोकांकडून ऐकायला मिळालं. मी जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेला माझा पण असा सुरुवातीला एक विचार झाला होता, की खरंच आपण एवढे कष्ट घेतोय, परत-परत फेल होतोय. आपण एवढे कष्ट घेत राहण्याची गरज आहे का? कारण ही जर इंजेक्शन्स रेडीली अवेलेबल असतील, तर आपण ती इंजेक्शन्स घेऊन आपलं वजन कमी करू, शुगर आटोक्यात आणू आणि आपल्याला एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला आपली लाईफस्टाईल काही बदलायची नाहीये. फक्त इंजेक्शन घ्यायची आणि आपण एकदम बारीक होणार, डायबिटीजमधनं बाहेर येणार. एकदम सोपं काम आहे. मग इतकं सोपं असताना आपल्याला काय एवढा त्रास करून घ्यायचा आहे? मी पण हा विचार केला आणि पहिल्यांदा बघू म्हटलं नक्की हे इंजेक्शन्स काय असतात? आपल्या आजूबाजूचे कोण लोकं ते ट्रीटमेंट घेत आहेत, त्या ट्रीटमेंटचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय, ह्याचा सगळ्याचा मी सुरुवातीला अभ्यास केला आणि मग त्यातून जे माझं ॲनालिसिस जे मी तयार केलं, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ही GLP-1 इंजेक्शन्स म्हणजे GLP-1 इंजेक्शन्स म्हणजे मोunjaro आहे किंवा Ozempic आहे. ही इंजेक्शन्स करतात काय? तर माझं अंडरस्टँडिंग असं आहे, की ती इंजेक्शन्स आपल्या GLP-1 हार्मोनला ट्रिगर करतात आणि GLP-1 हार्मोन जो आहे, तो आपल्याला पोट भरल्याचं फिलिंग देतो. त्यामुळं आपल्याला भुकेची जाणीव होत नाही. आपल्याला सारखं पोट भरलेलं आहे असं वाटत राहतं. त्यामुळं आपण खात नाही. आपण जेव्हा खात नाही, शरीरात जेव्हा अन्न जात नाही, तेव्हा शरीर ऑब्व्हियसली आपली जी स्टोअर्ड फॅट आहे, ते वापरायला लागतं. कारण आपल्याकडे जी शरीरात स्टोअर झालेली फॅट आहे, ती आपल्याकडे रिझर्व्ह असते. रिझर्व्ह म्हणजे जेव्हा आपल्याला कधी जेवण मिळणार नाही, तेव्हा ती वापरण्याकरता फॅट शरीरानं ठेवलेली असती. ती फॅट शरीर वापरायला लागतं आणि त्या फॅटचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होऊन शरीर पुन्हा आपली एनर्जी जनरेट करायला लागतं. आपण जेव्हा खातो, त्यावेळेला खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर शुगरमध्ये होतं. रक्तात शुगर वाढती, इन्सुलिन वाढतं आणि कधी-कधी डायबिटीज केसेसमध्ये इन्सुलिनला शरीर रिस्पॉन्स देत नाही. मग इन्सुलिन पण वाढलेलं राहतं, शुगर पण वाढलेली राहते आणि मग बरेच प्रॉब्लेम सुरू होतात. आता मुळात आपण खाल्लंच नाही, तर शुगर वाढण्याचा प्रश्नच नाही आणि त्यामुळं वजन कमी होणे आणि शरीरातली शुगर कमी होत राहणे, हे दोन्ही परिणाम या इंजेक्शनमुळे मिळतात. अशा प्रकारे हे GLP-1ची इंजेक्शन्स काम करत राहतात. पण हा परिणाम जो आहे, हा काही दिवसच टिकतो इंजेक्शनचा, की पुन्हा साधारण 1 आठवड्यानी पुढचं इंजेक्शन आपल्याला घ्यावं लागतं. तर पुढचा आठवडाभर तो परिणाम टिकतो. म्हणजे असं नाहीये, की हे इंजेक्शन घेतलं, की आपल्याला कायमचा काही फरक पडला किंवा इंजेक्शन घेतल्यावर आपल्याला कधीच भूक लागणार नाही. हा परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचा राहतो. आठवड्यानी पुन्हा पुढचा इंजेक्शनचा डोस घेऊन आपल्याला ती प्रोसेस कंटिन्यू ठेवावी लागते. या प्रोसेसचा जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा मला हे जाणवलं पहिल्यांदा, की आपण तर वरवरच सिम्प्टम ट्रीट करतोय. आपण रूट कॉजला जातच नाहीये. माझ्या केसमध्ये हा प्रॉब्लेम होता, की माझ्या खाण्याच्या सवयी, वेळा, झोपण्याच्या वेळा, त्यानंतर व्यायामाचा अभाव या सगळ्यामुळं मला डायबिटीजचा प्रॉब्लेम हा वाढला होता. पण मी जर इंजेक्शन घेतलं, तर या सवयी तशाच राहतात. या गोष्टी बदलत नाहीयेत. आणि मला जो रूट कॉज आहे, त्याला मी ॲड्रेसच न करता, मी जस्ट फक्त सिम्प्टमला ट्रीट करतोय. माझे जे काही लाईफस्टाईलमुळं मला शुगर, बीपीचे जे त्रास वाढलेत, त्याच्यासाठी की काय आहे, तर मला लाईफस्टाईल करेक्ट केली पाहिजे. तरच माझे हे सगळे त्रास कमी होतील. पण मी ती की ॲड्रेस न करता मी कुठलंतरी इंजेक्शन घेऊन शॉर्टकट करतोय. हा शॉर्टकट मला आयुष्यात किती डिसिप्लिन देईल? कारण हा शॉर्टकट असल्यामुळे माझ्या सवयींमध्ये तर बदल होत नाहीये. मी जे काही माझं रुटीन आहे, ते मी कधीच करणार नाही. मी आत्ता जसं ठरवलं 1 वर्षाचा प्लॅन, की ज्यात डायबिटीज कंट्रोल, वजन कंट्रोल, बीपी कंट्रोलमध्ये आणायचं आहे. ह्याच्याकरता जो 1 वर्ष प्लॅन करून मी जी मेहनत घेतोय, ह्याचा परिणाम असा होतोय, की माझं जे काही डेली रुटीन आहे, ह्यामध्ये पण कन्सिस्टन्सी येतेय, यामध्ये पण बदल होत चाललाय आणि हा जो बदल आहे, हा मला लाईफ लाँग पुरणार आहे. पण इंजेक्शन घेतल्यामुळे मी कुठलाच बदल करत नाहीये. त्यामुळं पुढं काय हे मला माहीतच नाहीये. मी जर उद्या इंजेक्शन थांबवली, तर काय होणार आहे? कारण इंजेक्शन थांबवल्यावर शरीराला परत भूक तर लागायला लागणार आहे.
मग मी परत खाणं चालू करणार आहे. परत शरीरात शुगर वाढत जाणार आहे. व्यायामाची आज सवय लागलेली नाहीये. त्यानंतर शरीर परत इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तसंच आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार तर इंजेक्शन थांबवल्यानंतर काही दिवसात मी पुन्हा त्याच पदावर येणार. आत्ता बघितलं तर इंजेक्शनची किंमत जी आहे ती खूप जास्त आहे आणि आपल्याला माहिती नाहीये, की इंजेक्शन मला किती दिवस घ्यावं लागणार आहे, की लाईफलाँग तर इंजेक्शन घेणं पॉसिबल नाहीये. कुठल्यातरी लेव्हलला जाऊन मला इंजेक्शन थांबवावं लागणार आणि एकदा इंजेक्शन थांबवलं, की या गोष्टी पुन्हा बाउन्स बॅक होणार. मग त्या पुन्हा बाउन्स बॅक होतील तेव्हा कसं मॅनेज करायचं? आता पुढे जाऊन मी विचार केला, की इंजेक्शन घेत असताना मी व्यायाम करीन, शरीरावरती सकारात्मक बदल घडवून आणत जाईन, की जेणेकरून ही इंजेक्शन थांबल्यावरती मला फारसा काही निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही. पण मला असं जाणवलं, की आपण खातच नाहीये इंजेक्शन घेताना. इंजेक्शन घेताना जर खातच नसू, तर शरीराला मिळणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ही सगळी कुठून मिळणार? आपण जर एकच फळ खाऊन किंवा अगदीच थोडंसं काहीतरी खाऊन जर दिवस काढला, पूर्ण अन्नातनं जे आपल्याला मिळणारी पोषण मूल्य आहेत, ती आपल्याला काहीच मिळणार नाहीयेत आणि त्यामुळं आपल्या शरीराला न्यूट्रिशन्स कमी पडणार आहेत आणि आपल्याला मालन्यूट्रिशन्सचा बराच प्रॉब्लेम होणार आहे. तसंच आपल्याला मसल लॉस पण होऊ शकतो आणि जो शरीरावरती या इंजेक्शनचा साइड इफेक्ट आहे, त्याचा तर आपण अजून विचारच करत नाहीये. म्हणजे त्यामुळं नॉशिया येतो किंवा अनइझी पोटात वाटत राहणे, हे सगळ्या गोष्टी तर आपल्याला रोज सहन करत राहाव्याच लागणार आहेत. त्याच्यापेक्षा अजून लाँग टर्म असलेले साइड इफेक्ट आणि शरीरावरती लाँग टर्ममध्ये होणारे जे काही परिणाम आहेत, त्याचा अजून तितकासा अभ्यास किंवा तितकीशी माहिती बाहेरच आलेली नाहीये. त्यामुळे उद्या 10 वर्षांनी, 15 वर्षांनी शरीरावरती काय होईल याचा परिणाम, हे अजून आपल्या लोकांना कोणाला माहितीच नाहीये इंजेक्शनबद्दल. आणि ऑब्व्हियस रिस्क जर काही असेल, तर ती मसल लॉस रिस्क तर मला समोर दिसत होती. कारण आपण जेवढं प्रोटीन पाहिजे, तेवढं प्रोटीन जर खाल्लं नाही, तर आपले मसल लूज होत जाणार. म्हणजे आपण वजन कमी करत जाणार. आपली शरीर बारीक होत जातंय, पण आपण जे शरीरातला महत्त्वाचा जो घटक आहे मसल, तोच आपण लूज करतोय. आणि उद्या मसल जर आपले गेले, तर आपल्या शरीरातली ताकद पण कमी होत जाते. ओव्हरऑल आपली बॉडीची स्ट्रेंथ आणि आपली ओव्हरऑल परफॉर्मन्सची एबिलिटी पण कमी होत जाते. हा मसल लॉस कितपत आपल्याला बेरेबल आहे? कारण आपण जर प्रोटीन खाल्लं, तर आपले मसल्स मेंटेन राहतात, रिकव्हर होतात. पण जर आपण तेवढं खाऊच शकत नाही, तर आपण हे मसल कसे मेंटेन करणार? ह्याच्याकरता माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. तर मसल मेंटेन करण्याकरता गरज काय आहे? तर हॅबिट डेव्हलप करणे. कारण जिमला जात राहिलं किंवा आपण फूड हॅबिट चांगल्या केल्या तरच मसल मेंटेन होणार आहेत आणि मसल्स ग्रो होणार आहेत. आता हा जर शॉर्टकट मारला, तर आपली हॅबिट डेव्हलप होणार नाहीये. शॉर्टकटमध्ये काहीतरी रिझल्ट मिळेल, पण आपले मसल लूज होणार आहेत, की जे मी जर रोज एक्सरसाइज केला, डायट कंट्रोल केलं, तर माझे मसल्स ग्रो होणार आहेत आणि जेव्हा मसल्स ग्रो होतील, तेव्हा ते माझ्याकरता लाँग टर्म इफेक्ट देतील. ते माझ्याकरता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, असं माझं स्पष्ट मत होतं, की आपण ही इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे, की ज्यात आपल्या शरीराकरता आपण वेळ देऊ, आपण एफर्ट्स टाकू आणि भविष्याकरता आपण शरीरात ही एक इन्व्हेस्टमेंट करू. दुसरं महत्त्वाचं असं होतं, की मला खरंच या इंजेक्शनची गरज आहे का? मी डाएट किंवा एक्सरसाइज ह्या ॲक्टिव्हिटी करूच शकत नाही आहे का? कारण डॉक्टरांशी जेव्हा बोललो, तेव्हा डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, की तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज करण्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये. तुम्हाला असे कुठलेही हेल्थचे प्रॉब्लेम नाही आहेत, की जे तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आणतील. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नव्हत्या किंवा कुठलीही बंधनं तशी नव्हती. मग मी हा शॉर्टकट घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं, मी नॅचरल वेनं जाईन. नॅचरल वेनं वेट लॉस आणि शुगर कंट्रोल पहिला करायचा प्रयत्न करीन. मी माझ्या लाईफस्टाईलमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते पहिल्यांदा करेक्ट करायचा मी प्रयत्न करीन. ते करेक्ट होऊन जर माझी लाईफस्टाईल ही व्यवस्थित झाली, तर ते मला जास्त बेनिफिशियल आहे. त्यामुळं माझं इन्क्लिनेशन हे होतं, की पहिल्यांदा मी माझी लाईफस्टाईल करेक्ट करण्यावरती मी प्रयत्न करीन, भर देईन, की ज्याच्यामुळे माझा हेल्थवरती माझा कंट्रोल राहील, माझे रिझल्ट सस्टेन राहतील आणि सिच्युएशन्स ह्या माझ्यासाठी मॅनेजेबल राहतील. हा सगळा विचार करून मी ठरवलं, की आपण GLP-1 इंजेक्शनला जायचं नाही. म्हणजे GLP इंजेक्शन्स सगळ्यांकरता नाही आहेत असं नाही. काही-काही केसेस मी बघितल्यात, की कोणाला वेट जे म्हणजे मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बघितलं, की एक व्यक्ती 100 किलोच्या वरचा होता, की ज्याला व्यायाम करणंच शक्य नव्हतं आणि वेट लॉस, शुगर किंवा बाकी हेल्थ प्रॉब्लेमसाठी कंट्रोल करायचे होते.
तो माणूस GLP-1 इंजेक्शन्सवरती होता. कारण त्याची हेल्थ कंडिशन्सच अशा होत्या, की त्याला पहिल्यांदा एक लेव्हल अचीव्ह करणं गरजेचं होतं, की त्याच्याशिवाय तो एफर्ट्स घेऊ शकत नव्हता. किंवा दुसरी एक केस बघितली, की ज्यामध्ये त्यांना ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशनसाठी लवकरात लवकर शुगर कमी करणे, वजन कमी करणे गरजेचं होतं. त्या केसमध्ये त्यांना GLP-1 इंजेक्शन अप्रोप्रिएट होतं. अशी जर काही स्पेसिफिक कंडिशन असेल, तर ते GLP-1 उपयोगी होतं किंवा ज्यांची शुगरच खूप आटोक्यात येत नाहीये, अशा लोकांना बॉडी ऑर्गनवरती शुगरचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊन आयुष्य अजून अवघड होण्यापेक्षा जर इंजेक्शनवर डिपेंडन्सी राहिली, तरीसुद्धा ते बरंच क्वालिटी लाईफ जगू शकतात. त्यामुळे काही लोकांना हे GLP-1चं इंजेक्शन हे नक्कीच उपयोगी आहे. पण जो माणूस हा व्यायाम करू शकतो, जो माणूस हा अजून स्वतः मेहनत घेऊन आपली हेल्थ रिकव्हर करू शकतो, त्याच्यासाठी आजच्या तारखेला तरी मला असं वाटत नाही, की हे GLP-1 इंजेक्शन आवश्यक आहे. धन्यवाद.